लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 43वी आणि विद्यमान संचालक मंडळाची 5वी सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे। या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख, अशोकराव पाटील निलंगेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी जिल्हा बँकेने गेल्या 5 वर्षात केलेला नफा आणि शेतकऱ्यांसाठी व शेतमजुरासाठी केलेलं कार्य यावर प्रकाश टाकण्यात आला। तर जिल्हा बँकेमुळेच मी आमदार व सहकार मंत्री होऊ शकलो असं मत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त करत जिल्हा बँकेने मिळवलेलं यश आणि शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य कौतुकास्पद असल्याचं मत देखील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलंय। तर गेल्या 5 वर्षात जिल्हा बँकेने घेतलेली भरारी आणि शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी शुभमंगल योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं मत माजी आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केलंय। आज लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची 43वी सर्वसाधारण सभा आणि ह्या विद्यमान संचालक मंडळाची ही 5वी सर्वसाधारण सभा आणि आमचा संचालक मंडळाचा कारभार हा नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येतोय। म्हणजे ही सर्वसाधारण सभा ह्या संचालक मंडळाच्या शेवटची सभा। गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही मागच्या संचालक मंडळ जेव्हा निवडून आलं तेव्हा जे काही आम्ही आश्वासन त्या काळामध्ये लोकांना दिलं होतं त्यात सर्वात महत्त्वाचं होतं 3 ते 5 लाखापर्यंतची बिनव्याजी कर्ज योजना जी आम्हाला राबवायची होती ती आम्ही यशस्वीपणे गेली 5 वर्ष राबवली। त्या भागातल्या शेतकऱ्यांना 900 कोटीहून जे पीक कर्ज होतं त्या ह्या संचालक मंडळाच्या कालावधीमध्ये 1780 कोटी रुपयापर्यंत पीक कर्ज मर्यादा वाढवली। राज्य शासनाच्या 2 कर्जमाफी ह्या संचालक मंडळाच्या कालावधीमध्ये झाल्या। महाविकास आघाडी सरकारची पहिली कर्जमाफी त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे, आता महायुतीच्या अलीकडे सरकारनं जी कर्जमाफी दिली त्याची प्रक्रिया चालू आहे, त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देतोय। आणि जो नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकरी आहे त्याची मागणी त्याची यादी सरकारकडे आम्ही सुपूर्द केलेली आहे। आमची आशा आहे की सहकार मंत्री या बँकेचे संचालक असताना लातूरसाठी आणि या महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांना जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांनाही अनुदान लवकरात लवकर प्रोत्साहन सरकारच्या वतीनं मिळेल आणि ती सगळी रक्कम त्यांच्या खात्यावर लवकरात जमा करण्यासाठी आमचं चालू आहे। एक मोठं काम आमच्या माध्यमातून ह्या 5 वर्ष झालं की नोकर भरती आणि अलीकडच्या काळामध्ये नोकर भरतीच्या माध्यमातून जेव्हा काम सुरू झालं सरकारचे निकष कोणत्या एजन्स्या घेणं, त्याचा परीक्षा घेणं, परीक्षेनंतर त्याची छाननी असणं आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा पुढाकार घेतला की आपल्या सहकार मंत्र्यांना विनंती केली, सरकारला विनंती केली की लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा कुठलीही जिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्रामीण भागात कानाकोपऱ्यामध्ये पसरलेली असते, त्या जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना नोकरीची संधी जास्तीत जास्त इथे मिळावी म्हणून 70-30चा एक कोटा मी पहिला मंजूर केला आणि ते लातूरसाठी पहिलं मंजूर झालं आणि आता राज्यभर त्या निर्णयाचं स्वागत होऊन प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँकेला येणाऱ्या काळामध्ये जी भरती होईल ती ह्याच पद्धतीनं करावी असा एक सरकारचा कॅबिनेटचा निर्णय झालेला आहे। त्याबद्दल आम्ही सहकार मंत्र्यांचे आभार व्यक्त केले। नफ्याच्या संदर्भात झालं गेली 4 वर्ष 100 कोटी नफा आपली बँक देते, सातत्यानं आपल्या उलाढालामध्ये वाढ होते। आम्ही जेव्हा संचालक मंडळाने कारभार सांभाळला त्यावेळेस आपल्या बँकेची उलाढाल ही 5000 कोटीची होती, ही आज ह्या संचालक मंडळाची सभा होत असताना ती 9900 कोटीची आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही जे टार्गेट 10,000चं ठेवलं होतं ते मार्चवर फायनान्शियल इयर एंडिंग संपेपर्यंत ते 10,000चा टप्पा देखील आम्ही तिथं यशस्वीरित्या पार करू आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत, निवडणुकीची प्रक्रिया प्रोग्राम लागेल त्या पद्धतीनं जे काही शासनाचे नियम असतील, जे काही निकष असतील त्या पद्धतीनं ह्या निवडणुका रीतसर होतील किंबहुना त्यासाठी आपण आता वाट पाहतो। शेतकऱ्यांसाठी शुभमंगल योजना होती, पूर्वी 8% ते व्याजदर होते, मात्र आता 0 केलं, कसं परत? हे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेबांच्या नियोजनाखाली जी बँक चालू आहे, कुठेतरी गरीब शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाची अनेक अडचण शेतकरी बापाला होते, त्याला कर्ज म्हणून नाही पण त्याला एक आधार म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची भूमिका ही अदृश्य मामाची आहे की मागे ठामपणे ताटपणे त्याच्या मागे उभे राहणे, गरजू शेतकऱ्यांना जेव्हा काही अडचण असेल त्या अडचणीमध्ये एक आपला आधार राहणं आपल्या भागातला जो शेतकरी, त्यासाठी पहिलं बँकेचा व्याजदर जे काही नियम असतात त्याच्यामध्ये एक अजून एक सवलत जर आम्हाला देता आली, ज्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांसाठी केलं बिनव्याजी कर्जाची एक मुदत, तर शुभमंगल योजनेसाठी देखील येणाऱ्या काळामध्ये आमचा मानस आहे की ती योजनेला परवानगी आम्ही शासनाकडून घेत मागू आणि आमचा बँकेचा व्यवसाय जो झालेला आहे, नफा झालेला आहे आणि मला खात्री आहे की त्या बँकेच्या व्यवसायाला पाहून
शासन देखील आम्हाला ही योजना इथं राबवण्यासाठी रीतसर परवानगी देईल. त्याच्यामध्ये बोलताना आपण सांगितलं की निवडणूक लढवताना बाबासाहेब पाटलांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार आणि इतरांनी त्याच्यामध्ये थोडा घालून चांगल्या कामामध्ये आणि आपल्याला इशारा तो आपण समजून घ्यायचा आहे, समजदार को इशारा काफी आहे. काय सांगता नाही, आम्ही काम केलेलं सभासदाला या ठिकाणी विश्वास दिला 5 वर्षामध्ये आणि 43 वर्ष झालं आज आम्ही बँकेमध्ये काम करतोय. कारण खूप अडचणीमध्ये असलेली बँक होती, वनवरसनातून बँक काढली, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती घडून आणायचं काम केलं, आमच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय आणि आज जिल्ह्याचा संबंध शेतकऱ्याचा शेतमजुराचा या बँकेच्या माध्यमातून विकास झालेला आहे. कसला आक्षेप अजून निवडणूकच लागली नाही, आक्षेप करते राहते. आक्षेप हे फारम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार काही लोकांना अपात्र ठरवण्यात एक लक्षात घ्या, आरबीआयचा जो 10 वर्षाचा मुद्दा आहे, 10 वर्षाचा जो मुद्दा आहे तो अर्बन बँकासाठी मल्टीपर्पज संस्थासाठी आहे. जिल्हा बँका ह्या राज्याच्या बँका आहेत. ह्याला आपण जोपर्यंत राज्य सरकार या ठिकाणी बदल करत नाही, जोपर्यंत मान्यता देत नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये काही होऊ शकत नाही. राज्याचे सहकार मंत्री आहात आणि त्यातही लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काही विशेष नाविन्य बँकेसाठी सहकार खात्यात अहो, मला सांगा, ज्या बँकेमुळे मला आमदार होता आलं, मला सहकार मंत्री होता आलं, माझं दायित्व आहे बँकेच्या चांगल्या कामामध्ये उपस्थित राहणं, आमच्या भागातल्या शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर कसं उभा करता येईल आणि निश्चितपणे बँकेची प्रगती आपण सगळे बघता, त्याचा सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे. आणि मग ते या जीबीच्या निमित्तानं काही सभासदाचे काही मत असतील का, कर्मचाऱ्याची भरती बघितल्या का? बरं, आता जो 10 वर्षाचा मुद्दा काढला, तशा निवडणुका झाल्यात आमच्याकडे. परभणीला 3 लोक निवडून आले 10 वर्षाच्या वरचे. वाशिम अकोल्यामध्ये त्याच्या अगोदर 3 महिन्याखाली निवडणूक झाली. डॉक्टर कोरपे म्हणून आहे ते निवडून आले. नांदेडला प्रताप पाटील उभारले होते. DDRने आक्षेप घेतला या मुद्द्यावर तिथल्या लोकांनी, त्यांनी त्यांना अपात्र केलं. जॉईंट रजिस्ट्रारला मग आम्ही LNJudicialचं ओपिनियन मागितलं होतं. त्यांनी तशी सूचना केली की जोपर्यंत आपल्या कायद्यामध्ये बदल होत नाही, मान्यता राज्य शासन करत नाही, तोपर्यंत कायदा आपल्याला लागू नाही. त्याच्यामुळं हा विषय 4 नाही, मी आहे ना त्याच्यामध्ये, मी स्वतः आहे ना काय, त्याच्यामुळे चलत राहते, बोलणारे बोलत राहते. पत्र पाठवलं म्हणजे काय झालं, दूध का दूध, पाणी का पाणी होणार आहे. थँक्यू सर.